माणुसकी आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानाने प्रचंड नावलौकिक मिळवलेले आहे। महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2024 12वे वर्ष आयोजित करण्यात आले आहे। या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सिने नाट्य अभिनेता वैभव मांगले यांच्या हस्ते होणार आहे। या प्रसंगी प्रकाश भाऊ देसाई यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पाली नगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक यांच्या उपस्थितीत सुधागड तालुक्यातील नाट्य मंडळाचा विशेष गौरव करण्यात येणार आहे। या स्पर्धा ग.भा. वडेल हायस्कूल रंगमंच पाली तालुका सुधागड जिल्हा रायगड बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सायंकाळी 7 वाजता पार पाडणार आहे। रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। पालीला येऊन इथे परफॉर्म करतात ती पुढच्या काही कालावधी एक तर ते व्यावसायिक नाटकामध्ये असतात किंवा चांगल्या सिरियल्समध्ये असतात। उदाहरण जर द्यायचं झालं तर अद्वैत दादरकर आहे, त्याच्यानंतर ओंकार राऊत आहे, ओंकार भोजने आहे, असे चांगले चांगले कलाकार आपल्याकडे मागील म्हणजे 2015ला 2016ला 2013ला या कालावधीत या लोकांनी संपूर्ण परफॉर्म केलेलं आहे। तर अशी स्पर्धा थोडीशी का होईना स्वल्पविराम म्हणायला लागेल आपल्याला की 2008ला सुरू केलेली चळवळ 2018 पर्यंत आम्ही सातत्याने चालू ठेवली। मध्ये फक्त पूर्णविराम न देता स्वल्पविराम दिला कोविड, कारण ते संपूर्ण जगच थांबलेलं असताना आपल्याला थोडंसं थांबायला लागलं। परंतु परत 2024ला आम्हा भाऊंच्या मनात किंवा आम्हा सर्वांच्या मनात म्हणण्यापेक्षा पालीकरांच्या मनात की ही स्पर्धा करावी अशी इच्छा निर्माण झाली आणि भाऊंनी त्याला चांगला प्रतिसाद दिला। प्रकाश भाऊ देसाईंनी प्रतिसाद दिला की नाही काय असेल ते बघू दे, खर्चांचा विचार करू नका, ते नेहमीच सरळ असते, ते खर्च करत असतात आणि ते करत असताना कुठल्याही मागे पुढे विचार न करता की कलाकारांचं कसं चांगलं होईल। म्हणजे आम्हाला ते कधी कधी ओरडतात, अरे ह्याची सोय नाही झाली, त्याचं काही नाही झालं, तर अशा पद्धतीने कुठल्याही कलाकारांची गैरसोय होणार नाही, त्यांचं बारीक लक्ष त्यांच्यावर असतं आणि ते आमच्याकडनं ते करवून घेतात। तर अशी स्पर्धा आपली 18 डिसेंबर 24 ते 18 डिसेंबर 24 ते 24 डिसेंबर 24 पर्यंत आहे। त्या स्पर्धेसाठी प्रथम उद्घाटनाला वैभव मांगले जी आहेत आणि 22 तारखेला आपण विशेष सत्कार आयोजित केलेला आहे। तो सत्कार म्हणजे आत्ताच निवडून आलेले राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा सत्कार आहे, तो रविवारी आहे। तर यासाठी सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि 2024 तारखेला आपले लोकप्रिय आमदार रविशेठ पाटील यांचाही आपण सत्कार करतोय। त्या सत्कार समारंभाच्या दिवशी आपण बक्षीस समारंभ करतोय आणि त्या बक्षीस समारंभानिमित्त प्रशांत दामले यांचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक आपण सर्व प्रेक्षकांना विनामूल्य प्रेझेंटेशन करतोय त्याचं, आणि हा मला वाटते प्रशांत दामलेंचा 750 ते 800च्या वरचा प्रयोग आहे आणि त्यांचं रेकॉर्ड म्हणायचं झालं तर 13,500च्या वरती त्यांनी ते प्रयोग केलेले आहेत। असे सगळे त्या दिवशीचा प्रयोग बघण्यासाठी संपूर्ण पालीकरांनी नव्हे तर सुधागडकरांनी आणि रायगडकरांनी उपस्थित राहावं ही प्रतिष्ठानतर्फे नम्र विनंती करतोय। 2008 पासून पहिली या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली। सुरुवातीला या सगळ्या क्षेत्रामध्ये नवीन असतानासुद्धा वितरण गुरव सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कल्पवृत्तीने या प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धेवरती पकड आम्ही चांगल्या पद्धतीने मिळवली आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच स्पर्धा होतात, म्हणजे सवाई असेल किंवा इतर स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होतात, परंतु त्या स्पर्धा आणि प्रतिष्ठानच्या ह्या स्पर्धा याच्यामध्ये फरक खूप आहे। या प्रतिष्ठानच्या स्पर्धेला सवाईसारखं एक जरी ती दर्जा किंवा तो असं काही लोक त्या दृष्टीने बघत जरी नसले तरी मगाशी गुरुसरांनी सांगितलं त्याप्रमाणे इतकी व्यवस्था की आलेल्या माणसाच्या निवासापासून भोजनापर्यंतची व्यवस्था ही कुठल्याही या सगळ्या नामांकित बाकीच्या संस्थांकडून दिली जात नाही
ती फक्त प्रकाश देसाई यांच्या माध्यमातून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिली जाते. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो की गेल्या पहिल्या 11 वर्षांमध्ये नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल आणि महाराष्ट्रातले बरेच नामांकित कॉलेज ज्या ह्या एकांकिका विषयांमध्ये आहेत, त्या विषयांमधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या एकांकिका नाटकात रूपांतर झालेले आहेत. काहीचं नाटकातून चित्रपटसृष्टीत त्याचं रूपांतर झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे आणि पालिकरांनी जेव्हा हे थोडंसं कोविडच्या मध्ये बंद झाल्यानंतर पालिकरांमध्ये खूप उत्सुकता होती, कारण 8-9 वर्ष म्हणजे साधारणतः बरीच वर्ष 10-11 वर्ष पालिकरांना एक ऐतिहासिक अशी मेजवानी या सुधागड तालुक्यामध्ये मिळत होती. आणि एवढं बाहेर जाणं तालुक्याच्या लोकांना शक्य होत नसे, परंतु सर्व प्रकारच्या सर्व विषयांवर हाताळले जाणारे विषय आणि अशा एक पद्धतीच्या एकांकिका या स्पर्धेमध्ये होतात. त्याच्यामुळे अविस्मरणीय असा अनुभव या सुधागड तालुक्यात सगळ्यांना मिळतो. आणि आम्हालाही त्यात फार असं काय नसलं तरी रंगकर्मीची सेवा आमच्याकडनं होते, त्यातच आम्हाला खूप सगळ्यांना आनंद आहे.